स्क्रीन दिसते आता? ऑल सेट? हो सर, दिसते. ओके. आपण फ्रायडेच्या सेशनमध्ये काय बघितलं? बेसिकली आपण फोकस केलं होतं सिलेक्ट वरती. ठीक आहे. आपण सिलेक्टमध्ये जेवढ्या गोष्टी कव्हर करतील तितक्या केल्या. आता आपण काय करूया? सिलेक्टला कंटिन्यू करू पुढे. ठीक आहे. आपण फ्रायडेला बघितलं होतं बिटवीन, नॉट बिटवीन, बरोबर? इन, नॉट इन बघितलं होतं. ठीक आहे. आणि ॲट दी लास्ट मोमेंट मी तुम्हाला काय सांगितलं होतं? की जर आपल्याला काही फक्त ठराविक कॉलम हवी आहेत, तर ती कॉलम आपण कशी सिलेक्ट करतो दिलेल्या टेबलमधून, बरोबर? माझा EMP टेबल आहे. Let me connect to my database. ठीक आहे, सगळ्यांना समजतंय ना काही शिकवतोय मी? ठीक आहे. EMP टेबल माझा दिसतोय समोर सगळ्यांना. ठीक आहे. जर मी तुम्हाला हे सांगितलं होतं जाताना की ह्या स्टारच्या ऐवजी मला या स्टारचा अर्थ काय होतो बेसिकली? सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई ज्या वेळेला मी बोलतो त्याचा अर्थ काय होतो? ते सगळं सिलेक्ट करते म्हणजे सर. हा, मग सगळं म्हणजे काय? सगळे कॉलम्स. ठीक आहे. हा डाटा सर. हा, कॉलम्स बेसिकली जितके पण कॉलम्स तुमचे आहे ते सगळे कॉलम तो सिलेक्ट करणार. पण जर मला ठराविक कॉलमच पाहिजे, मला फक्त एम्प्लॉय आय डी, एम्प्लॉय नेम आणि सॅलरी इतकंच पाहिजे, तर मी काय करणार? या स्टारच्या ऐवजी रिप्लेस करणार एम्प्लॉय आय डी. हे बघा इथे एम्प्लॉय आय डी लिहिलेलं आहे ना, तसंच लिहायचं इथे. ठीक आहे. नंतर काय? EMP नेम आणि जॉब. EMP नेम आणि जॉब हे 3 फील्ड मी इथे सिलेक्ट केल्या आणि ज्यावेळेस मी याला एक्झिक्यूट करतो ते तोच डेटा तुमच्या समोर येतो. लक्षात आलं? ठीक आहे. पुढचा एजेंडा आपला काय आहे? आज आपल्याला पुढे काय बघायचंय? PDF ओपन करतोय. आपल्यासाठी बायबल आहे, याच्यातून सगळा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आपण अँड आणि ऑरचा डिफरन्स बघितला होता. अँड कोणत्या केसमध्ये वापरतो, ऑर कोणत्या केसमध्ये वापरतो आपण, बरोबर? आपण नॉट कीवर्ड पण बघितला होता. लॉजिकल ऑपरेटर्स नॉट पण बघितला होता. बिटवीन आणि नॉट बिटवीन, नॉट वापरला होता बिटवीनच्या वेळेस. इन आणि नॉट इन बघितलं होतं, बरोबर? आता आपल्याला कोणता ऑपरेटर बघायचा आहे? आपण हे सगळे प्लस, मायनस, ग्रेटर दॅन, इक्वल्स टू, लेस दॅन, इक्वल्स टू, ग्रेटर दॅन, इक्वल टू हे सगळे ऑपरेटर बघितले होते तुमच्या लक्षात येत असेल तर, बरोबर ना? आपण बिटवीन, नॉट बिटवीन बघितलं होतं फ्रायडेला. दोन ठराविक सॅलरीच्या मधल्या सॅलरी काढायची असेल तर बिटवीन यूज करतो. आणि नॉट बिटवीन काय होतं? बिटवीनच्या ऑपोजिट. जर आपण बोललो की सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय वेअर सॅलरी इज 20,000, वेअर सॅलरी बिटवीन 20,000 अँड 50,000, तर त्या केसमध्ये काय होतं? 20,000 आणि 20,000 पेक्षा जास्त आणि 50,000 आणि 50,000 पेक्षा कमी ह्या ज्या सॅलरीज आहेत ह्या त्या क्लॉज मध्ये तुम्हाला मिळतील. आणि नॉट बिटवीन केलं तर काय होतं? यांच्या व्यतिरिक्त ज्या पण सॅलरी आहेत 20 आणि 50,000च्या मधल्या ह्या सोडून सगळ्या येतील नॉट बिटवीन केलं तर. तसंच आपण इन आणि नॉट इन बघितलं होतं, बरोबर ना? मग आपण बघितलं होतं इनच्या ऐवजी जर अँड यूज केलं तर होईल का? बरोबर ना? लक्षात येतंय ना सगळं? रिकॉल होतंय ना? मग आपण ते पण बघितलं होतं. अँड आपण कसं वापरतो? वेगवेगळ्या कॉलमला वापरतो. पण इन का वापरतो? जर एकाच कॉलमवरती मल्टिपल कंडिशन द्यायची असेल, जसे की सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई नेम मधून जर आपल्याला राम, प्रवीण आणि सार्थक हे 3 नावं पाहिजे असेल, तर त्या केसमध्ये आपण इन वापरतो. बरोबर ना? तसं आता आपल्याला सगळं एक इम्पॉर्टंट ऑपरेटर पुढचा बघायचा आहे, जो की आहे लाईक ऑपरेटर. ठीक आहे? ठीक आहे, लाईक ऑपरेटर आपल्याला बघायचं आहे. जो कसा आहे आपण बघूया. तो काय करतो, काय नाही हे सगळं आपल्याला बघायचंय. समजतंय सगळ्यांना? बोलायचंय. ठीक आहे? आता बघा, आपला टेबल कोणता आहे? मी याच्या ऐवजी काय करतो? स्टार घेतो. ठीक आहे? हा आहे तुमचा टेबल. आता मला असे नावं पाहिजे की जे
स्टार्ट होतात. आता कंडिशन माझी कशी आहे बघा. मी लाईक कधी कधी वापरतो, कसं वापरतो इथे दिलेलं आहे तुम्हाला. लाईकचे सगळे ऍप्लिकेशन इथे दिलेले आहे. तुमचं मेन काम काय इथे येऊन फक्त प्रॅक्टिस करायची. आता अँड झालं, ऑर झालं होतं आपलं, बिटवीन झालेलं होतं, नॉट बिटवीन पण आपण घेतलं होतं, आपण इन घेतलं होतं, नॉट इन घेतलं होतं, नल आणि नॉट नल पेंडिंग आहे आपलं, लाईक. ठीक आहे. आता इथे लाईकचा एक यूज दिलेला आहे बघा. इथे वाचा काय दिलेले आहे. दिस विल बी यूज टू सर्च थ्रू द रोज ऑफ डेटाबेस कॉलम बेस्ड ऑन द पॅटर्न यू स्पेसिफाईड. ठीक आहे. समजलं? नाही समजलं. चला हे समजून घेऊया आपण काय आहे. म्हणजे एक ठराविक पॅटर्न आपल्याला द्यायचा आहे लाईकच्या केसमध्ये. जर मला समजा मी म्हटलं की अशी नावं हवी जे एस पासून स्टार्ट होतात, तर त्या केसमध्ये मी फक्त स्पेसिफाय करणार की एस पासून स्टार्ट होणारी नावं मला पाहिजेत. मग मी ते जर पॅटर्न स्पेसिफाय केलं तर मला सगळे नावं मिळतील त्या कॉलम मधली पर्टिक्युलरली जे की स्टार्ट होतात एस पासून. ठीक आहे. एक दुसरं ऍप्लिकेशन दिलेलं आहे वेअर मार्क्स लाईक 100. जर हे सुद्धा आपण यूज करू शकतो. मार्क्स इज इक्वल्स टू 100 च्या ऐवजी काय यूज केलेलं आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. आता यांचा स्टुडंट टेबल आहे, आपण जो घेतला तो टेबल कोणता आहे, एम्प्लॉय टेबल आहे. ठीक आहे. जर मी असं केलं, लाईकचा एक यूज बघून घ्या, सिलेक्ट ऑल दी कॉलम्स म्हणजे स्टार फ्रॉम, टेबलचं नाव आहे एम्प्लॉई, वेअर सॅलरी लाईक किती आहे 12,000. मग 12,000 त्यांची सॅलरी ते मला काय होईल आउटपुटला येतील. म्हणजे इथे इक्वल्स टू म्हणून सुद्धा लाईकचा वापर झाला, पण लाईकचा वापर त्याच्यापेक्षा जास्त ब्रॉड ऍप्लिकेशन मध्ये. ठीक आहे. जे की आपण बघणार आहे. आता माझी रिक्वायरमेंट काय आहे, मला अशी नावं पाहिजे, सिलेक्ट नेम्स ऑफ एम्प्लॉईज स्टार्टिंग फ्रॉम आर. ह्या लेटर पासून स्टार्ट होणारी मला नावं पाहिजे. आता मी ते कसं लिहितो बघा, क्वेरी करताना कसं करतो. सगळे जागेवरती आहेत ना? आवाज येतोय सगळ्यांना? हो सर. येस सर. ओके. हो. चला आता आपला जो टेबल आहे तो आहे एम्प्लॉई टेबल. ठीक आहे. आता याच्यामध्ये आर पासून स्टार्ट होणारे नाव कोणते आहेत? एक राम आहे, राधा आहे, दोनच नाव आहेत बरोबर, राम आणि राधा. मग मी हे असं करतो हे बघा. पण मला आउटपुटला आता तुम्हाला इथे छोटा टेबल आहे, 10 रेकॉर्ड आहे, याच्यामुळे तुम्हाला समजतंय की माझ्याकडे दोनच नाव आहे जे की आर पासून स्टार्ट होत आहे. पण ऍक्च्युअल मध्ये ज्यावेळेस तुम्ही कंपनीमध्ये काम कराल तर तुमच्याकडे 10, 15, 20 असे रेकॉर्ड असतात का? मी अगोदर पासून सांगितले किती रेकॉर्ड असतात आपल्याकडे, मिलियन्स. मिलियन्स ऑफ रेकॉर्ड्स, बिलियन्स ऑफ रेकॉर्ड्स असतात. लाखोंमध्ये असते, 10 लाख, 1 कोटी, 1.5 कोटी, 10 कोटी असे रेकॉर्ड्स असतात. मग त्याच्यामध्ये तुम्ही अशी मॅन्युअली एक एक रेकॉर्ड चेक करणार का? नाही. आपल्याला फक्त एक क्वेरी फायर करायची आणि आउटपुटला तो काय देईल आपल्याला, इथे आउटपुटला काय मिळेल जे आपण क्वेरी मध्ये फायर करतो. जर मी इथे असं ज्यांचं फर्स्ट नेम स्टार्ट होतं आर पासून जर क्वेरी केलं तर मला सगळे जसे की 10,000 रेकॉर्ड आहेत, 10,000 नावं निघाली आपली 1 करोड मध्ये की ज्यांचं नाव आर पासून स्टार्ट होतं. लक्षात येतंय का? सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबलचं नाव हे इथपर्यंत सेम आहे. वेअर पण सेम आहे. वेअर कोणत्या कॉलम मधून पाहिजे तुम्हाला, कोणत्या कॉलम मधून पाहिजे, EMP नेम. नेम. आणि जर मी इथे लाईक बोललो आणि जर मी असं दिलं स्टार्टिंग फ्रॉम आर, ओके, आणि त्याच्या पुढे काही पण लेटर असेल तर आय डोंट केअर, लाईक दिस वे. मी काय बोललो होतो हे बघा, सॉरी, इथं वाचा. लाईकचा यूज कुठे होतो, एक स्पेसिफिक पॅटर्नचे नाव फाइंड करण्यासाठी आपण लाईक वापरतो. ठीक, हे फर्स्ट ऍप्लिकेशन इथे बघितलं आपण. इथे तुम्हाला काय मिळाले, मार्क्स लाईक 100 म्हणजे मार्क्स इज इक्वल्स टू 100. ज्यावेळेस न्यूमरिक व्हॅल्यू मध्ये तुम्ही डील कराल त्यावेळेस हे ठीक आहे. पण अशी नावं, हे दुसरं ऍप्लिकेशन असं आहे की ज्या अशी नावं फाइंड करायची की जे एखाद्या स्पेसिफिक लेटर पासून सुरू होतात. म्हणजे आता एस पासून सुरू होणारी नावं कशी फाइंड केली, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट वेअर, इथपर्यंत तर आपलं सेम असतं. तुम्ही कोणती पण सिलेक्टची क्वेरी घेतली तर फक्त इथली कंडिशन चेंज होती. तुमच्या लक्षात आलं असेल तर वेअर नेम लाईक एस, कॅपिटल एस आहे हा. ठीक आहे. म्हणजे काय होतं, ह्या सिंगल कोट मध्ये काय दिलं इथे फोकस करा तुम्ही. ठीक आहे. कॅपिटल एस दिलेलं आहे, नंतर काय दिलेलं आहे, पर्सेंटेजचं सिम्बॉल दिलेलं आहे. म्हणजे काय होतं, पहिलं लेटर तुमचं एस पाहिजे,
त्यानंतर तुमचे किती पण लेटर असू आणि कोणते पण असू डझंट मॅटर, असं तुम्ही लक्षात ठेवू शकतात. ठीक आहे, आलं लक्षात तुमच्या? आता मी ज्यावेळेस आता पुढे पुढे आपण जसं एक्झाम्पल घेत जाऊ तसं तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, आता हे तुम्हाला मिळालं की आर पासून सुरू होणारे लेटर्स. ठीक आहे, ठीक आहे का? आहे की हो नाही सर. आहे ठीक? समजलंय नाही समजलंय? हो सर. आता बाकीचे एक्झाम्पल ज्यावेळेस मी घेईल त्यावेळेस तुमच्या आणखी लक्षात येईल. पण मी तुम्हाला जसं सांगितलंय की सर हे परत सिक्वल, एकदा सांगा ना. हा हे सगळे आपण आता पुढे घेणारच आहेत. हे जे सिक्वल मध्ये तुम्हाला दिलेलं आहे ना, हे तुम्हाला प्रॅक्टिस करायची. मी तुम्हाला डे 1 पासून सांगतोय. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत पुढे पाठ मागे सपाट असं होऊन जाणार. ठीक आहे, हे बघा आपण लाईकचा वापर कुठे करतो? आज आपण काय बघतोय? लाईक बघतोय, लाईक ऑपरेटर बघतोय. मग याचा वापर कुठे होतो? एक स्पेसिफिक लेटर पासून सुरू होणारं नाव फाइंड करायचं असेल तर आपण लाईकचा वापर करतो. किंवा माझी अशी रिक्वायरमेंट आहे की असं नाव फाइंड करा की ज्याच्या दुसरं नाव, नावातलं दुसरं अक्षर, सॉरी हे ए, मग राम नावातलं दुसरं अक्षर काय आहे? छोटं ए, छोटा ए, बरोबर? मग जर मी असं स्पेसिफाय केलं इथे तर मला ते नाव आले पाहिजे. जर मी असं स्पेसिफाय केलं, तिसरी कंडिशन, की शेवटचं नाव मला काय पाहिजे? ए पाहिजे छोटा, तर ते नावं सुद्धा आपण फाइंड करू शकतो. म्हणजे काय झालं, नावातला एका पर्टिक्युलर कॉलम मधला एखादा पॅटर्न जर आपल्याला फाइंड करायचा असेल, चौथं अक्षर जर कॅपिटल डी स्मॉल डी असेल ते आपण जर इथे स्पेसिफाय केलं तर ते तुम्हाला आउटपुटला कॉलम्स मिळतील. म्हणजे काय की कोणत्या पण पॅटर्नची नावं असेल तर तो पॅटर्न तुम्ही फाइंड करू शकता. आता पहिलं उदाहरण आपण काय घेतलं की ज्यांची नावं स्टार्ट होतात आर पासून, कॅपिटल आर पासून. म्हणून आपण काय केलं, इथे लाईक काय केलं, कॅपिटल आर अगोदर घेतला आणि नंतर पर्सेंटेजचा सिम्बॉल दिला. याचा अर्थ काय आला, स्टार्ट झालं पाहिजे आर पासून नावं आणि पुढे त्याचे कोणतं पण लेटर असो आणि किती पण लेटर असो डझंट मॅटर. समजलं? आता मी दुसरं उदाहरण घेतो, तुमच्या लक्षात येईल. आता जर मी असं म्हटलं, आता माझे नावं कोणते कोणती आहेत, मी हे सगळं डिलीट करतो. ठीक आहे, मला इथे सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई हवाय. मी परत कमेंट करतो, याला कमेंट आउट केले बरं, याचा अर्थ होतो की हे एक्झिक्यूट होत नसतं. आता ठीक आहे, आता दुसरं उदाहरण मी घेतो, लक्षात घ्या. मला अशी नावं पाहिजेत की ज्यांचं शेवटचं अक्षर हे स्मॉल ए आहे. मग अशी किती नावं आहेत आपल्याकडे बघा बरं जरा. नावातलं शेवटचं अक्षर स्मॉल ए असणारं किती आहेत? एक 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 झालं प्रिया, 2, ठीक आहे, 4. 3 आणि 4. 4 झालेत आपल्याकडे नाव. मग हे तुमच्या समोर डेटा कमी आहे म्हणून तुम्ही तिथपर्यंत जातायत, बघतायत किती नाव आहेत, काय आहे, कसे आहेत. मग तेच परत तेच की आपल्याकडे मिलियन्स ऑफ रेकॉर्ड असेल तर आपण बघू शकतो का जाऊन जाऊन प्रत्येक रोला? नाही. ठीक आहे, मग ते कसं करायचं, आपण इथून क्वेरी करतो त्याच्यासाठी. ठीक आहे, आता मी इथे फक्त एक शेवट चेंज करतो. इथे काय करतोय बघा, मला कोणतं अक्षर पाहिजे? ए पाहिजे, स्मॉल ए, बरोबर? आणि कोणतं कोणतं लेटर पाहिजे? शेवटचं. मग मी पर्सेंटेजचं सिम्बॉल कधी देणार? आधी. मग याचा अर्थ काय झाला की ह्या कोट्स मध्ये बघा, शेवटचं लेटर काय आहे? ए. तर ते शेवटचं लेटर ए घेणार, पण त्याच्या अगोदर किती पण लेटर असेल तरी पण तो काय करणार नाही, त्याचं हे करणार नाही, म्हणजे ते एक्झिक्यूट करेल. फक्त शेवटचं जे पण नावाचं शेवटचं अक्षर ए असेल ते तुम्हाला आउटपुटला येतील. समजलं कसं केलं मी? हे बघा, आलेच सगळे चार 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 नावं तुमचे शेवटचे. ठीक आहे, पहिलं लेटर कॅपिटल आर होतं, दुसऱ्या केसमध्ये आपलं लेटर काय होतं? स्मॉल ए होता. हे पण आपण क्वेरी करून काढलं. आता तिसरी केस आपली काय आहे? हे बघा इथे दिलेले बघा, दिस विल गिव्ह द रोज हुज नेम एंड्स विथ एच. एच पासून एंड व्हायला पाहिजे, पण एचच्या अगोदरच्या किती पण डिजिट्स असो, किती पण अक्षर असो, किती पण अंक असो, वी डोंट केअर अबाउट दॅट. म्हणून आपण काय केलेलं आहे, पर्सेंटाईलचं सिम्बॉल इथे घेतलेलं आहे. लक्षात येत आहे का सगळ्यांच्या? हो नाही? येत असेल तर हो म्हणा, नाही तर परत रिपीट करतो मी. समजलं? पण सर तुम्ही जे आपण एक फर्स्ट घेतलं, फर्स्ट हा, पासून सुरू होणार आहे आणि लास्ट मध्ये घेतलं. पण बरोबर. जर अशी क्युरी जर रन करायची असेल आपल्याला की मिडल मध्ये हा, पाहिजे ते असेल तर जाऊया ना आपण पुढे त्यावेळेला. पुढे जाऊ ना. हे दोन तुम्हाला समजले ना, आता पुढे तेच आहेत, सेकंड लेटर, येस थर्ड सर. लेटर, फोर्थ लेटर, हे सगळं आपण बघणार आहोत. ठीक आहे, आता माझी रिक्वायरमेंट काय आहे, मला सेकंड लेटर स्टार्ट झालं पाहिजे का पर्टिक्युलर, सेकंड किंवा थर्ड लेटर. ठीक आहे, आता मी इथे रिक्वायरमेंट लिहितो. ओके, सिलेक्ट नेम ऑफ एम्प्लॉईज whose names
second letter is maybe small a घेऊया. ठीक आहे. आता हे कसं करणार? आता जर तुम्ही बघितलं पहिलं अक्षर काढता आलं, दुसरं तुम्हाला शेवटचंही अक्षर तुम्ही बघितलं, ते पण तुम्हाला क्वेरी करता आले. पण एखाद्या नावाचं दुसरं लेटर कसं क्वेरी करणार मी? खूप सोपं आहे. तुम्ही हे सिंगल कोट मध्ये जे देतात ना, तेच चेंज होतं फक्त. बघूया कसं. ठीक आहे. थर्ड कंडिशन ज्यावेळेस तुमची क्लिअर होईल त्यावेळेस तुम्हाला बऱ्यापैकी कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. सेम आपलं काय येईल? सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर. कॉलमचं नाव काय आहे? एम्प्लॉई नेम. EMP नेम का घेतला मी इथे? कारण मी ह्या कॉलम मध्ये डेटा सर्च करतोय. बरोबर? त्याच्यामध्ये फाइंड आउट करायचं आहे. बरोबर. मी इथे EMP वर्ड का घेतला हा? कारण आपल्या टेबलचं नाव काय आहे? EMP. आणि इथे स्टार का घेतला? कारण मला सगळे कॉलम आउटपुटला आले पाहिजे. ठीक आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर एम्प्लॉई नेम लाईक 2 कोट दिले मी इथे. ठीक आहे. याच्यामध्ये तुमचं लॉजिक लाईकचं येणार. ठीक आहे. आणि आपलं शेवटला काय? सेमिकोलन. आता माझी रिक्वायरमेंट काय आहे? नेम सेकंड लेटर. आता जर तुम्ही सगळा डेटा सेट बघितला, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई केलं आणि याला एक्झिक्यूट केलं, तर इथे तुमच्या सगळा डेटा आला. आता बघा, पहिलं नाव बघा, राम. त्याच्या नावाचं दुसरं लेटर ए आहे का? नावाचं दुसरं लेटर ए आहे. बरोबर? Yes. बस. परत राधा नाव बघा, याच्या नावाचं दुसरं लेटर ए आहे का? ठीक आहे. हो, तिसरं नाव हो. काय? संस्कार. याचं पण नावाचं दुसरं लेटर ए. परत नंदिनी आहे आणि साक्षी आहे. म्हणजे असे टोटल आपल्याकडे किती आहेत? असे टोटल आपल्याकडे किती आहेत? 5 आहेत. मग आता हे क्वेरी कसं करणार मी? सिंगल कोट मध्ये तर मी घेतलं. बरोबर? आता मी असं लिहिणार, इथे बघा. ते काय केलेलं आहे? यांच्या केसमध्ये हे जे डॉक्युमेंट तर मर्यादा पण येईल ना? हॅलो हा बोला. हॅलो सर, हा बोला ना. मर्यादा पण येईल ना? हो 5 हा, आहे. मर्यादा नाव आहे म्हटलं त्याच्यामध्ये. ते पण एकूण 6 आहेत. एकूण 6 6 येतील. आहेत. ठीक आहे 6 येतील. 6 चुकलं येतील. असेल कदाचित. बघा म्हणजे 10 डेटा सेट आहे तुमच्याकडे. 10 रो मध्ये सुद्धा आपण एरर करतोय. बरोबर ना? मग जर तुमच्याकडे मिलियन्स असेल तर असं डेटा तुम्ही कधी फाइंड करू शकत नाही. त्यासाठी आपण काय करतो? क्वेरी करतो. लक्षात आलं का? क्वेरी कधीच चुकणार नाही. माझ्याकडनं हे नाव राहिलं, ठीक आहे. पण बाकी जर समजा तुमच्याकडे आणखीन 10 नावं असतील, 20 असतील, 1000 नावं असतील, तर तुम्हाला एक्झॅक्ट रिझल्ट कशाने मिळेल? क्वेरीने मिळेल. आता ही क्वेरी रन केली असती तर आपल्याला हे नाव पण आलं असतं. बरोबर, हे नाव पण येईल. परफेक्ट. 6 आपल्याला नाव यायला पाहिजे. बरोबर? ठीक आहे. आता इथे काय केलेलं आहे? दुसरं लेटर बघा. नेम सेकंड लेटर. मग इथे वेगळं काय केलेलं आहे? फर्स्ट लेटर साठी त्यांनी काय दिलेलं आहे? अंडरस्कोर. म्हणजे फर्स्ट लेटर काही पण असो. बरोबर? दुसरं लेटर काय पाहिजे? ए पाहिजे. आणि त्याच्यानंतर किती पण लेटर असो पुढे. मग जर मी हेच लॉजिक इथे इम्प्लिमेंट केलं, इथे अंडरस्कोर घेतलं, दुसरं लेटर ए घेतलं आणि त्याच्यानंतर किती पण लेटर असो असं मी बोललो आणि याला एक्झिक्यूट केलं तर मला किती रेकॉर्ड्स मिळतील? 6. ज्याच्यामध्ये मर्यादा नाव पण आहे. आलं लक्षात? सोपं आहे, काही अवघड नाहीये. फक्त शेवटचं लॉजिक चेंज होतं. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला विचारलं जातं की मला अशी नावं फाइंड करायची की ज्यांची फर्स्ट नेमचं किंवा एखाद्या कॉलमचं नाव दिलं जाईल तुम्हाला. त्या कॉलम मधलं नावांचं असा असा पॅटर्न पाहिजे. मग हे तुम्ही असं काढायचंय. लक्षात आलं? आता याच्यापेक्षा सोपं. आता मी काय करतो? नावाचं सेकंड लेटर नाही म्हणत मी. थर्ड लेटर म्हणतो. ठीक आहे? थर्ड लेटर काय पाहिजे? तुम्ही सांगा. आता आपण त्याच्यावरती काम करू. डी घेऊ का? आर घेऊ का? ए घेऊ? आर. थर्ड लेटर इज स्मॉल आर. आता असे किती नाव आहे की ज्यांच्या नावातलं थर्ड लेटर स्मॉल आर आहे? एकतर श्री आहे, दुसरं मर्यादा आहे आणि 2च आहेत बेसिकली आपल्याकडे. ठीक आहे. मग हे क्वेरी कसं करायचं? हे बघा, नावाचं कितवं लेटर आहे? थर्ड लेटर. मग मी काय करतो? पहिलं एक अंडरस्कोर, दुसऱ्याचा अंडरस्कोर, 2 अंडरस्कोर दिले. थर्ड लेटर काय दिलं? आर दिलं. आणि शेवटी त्यानंतर किती पण लेटर असू दे. मग आता मर्यादाच्या नावामध्ये किती लेटर आहेत पुढे? आर नंतर हे 4 आहेत. आणि परत प्रियामध्ये 3च आहेत. मग ह्या पर्सेंटाईलचा अर्थ काय आला? की याच्यानंतर किती पण लेटर असो, डझंट मॅटर. पण हे काय? फर्स्ट अंडरस्कोर, सेकंड अंडरस्कोर अँड थर्ड लेटर शुड बी आर. लक्षात आलं?
सेकंड लेटर पाहिजे होतं तर किती अंडरस्कोर दिले होते मी? 1 दिला होता. या केसमध्ये मी किती दिले? 3 दिले. याला एक्झिक्यूट करतो. तुमचे रेकॉर्ड्स तुम्हाला मिळतील इथे. ठीक आहे? पण जर मी ह्या आर नंतर जर समजा आता आपण चौथी केस घेऊया. आता मला थर्ड नाही, मला फिफ्थ लेटर हवंय. ठीक आहे? फिफ्थ लेटर काय हवंय? बघूया आपल्याकडे डेटा सेट काय त्याच्यामध्ये 5वं लेटर आपण बघूया. फिफ्थ लेटर ए घेऊया आपण. ठीक आहे? मग असे किती नाव आहेत की ज्यांच्या नावाचं पहिलं फिफ्थ लेटर हे ए आहे स्मॉल? एक तर प्रिया आहे, दुसरं राधा आहे, बरोबर? 3 मर्यादा 1 आहे. बरोबर? 3 झाले. बेसिकली आपल्याकडे किती नाव आहेत? 3. पण मग इथे कसं क्वेरी करायला लागेल? कोण सांगेल मला? इथे तर आपल्याला ए पाहिजे. 4 अंडरस्कोर द्यावे लागतील सर तिथे. परफेक्ट. 1, 2, 3, 4. आणि काय लेटर कोणतं 5वं? स्मॉल ए. मग जर याला स्मॉल एक्झिक्यूट केलं तर काय होईल? हे तुम्हाला हे नावं मिळतील की ज्यांचं 5वं लेटर काय बघून घ्या. एच आहे ना? वेगळं तर काही नाही येते ना? मग हे खूप सोपं आहे. मी तुम्हाला आपला रूल 2 न काय सांगतो की काहीच ओव्हरबर्डन वाटू द्यायचं नाही. ठीक आहे? रूल 2 नुसार काय प्रॅक्टिस करत राहायचं आणि ओव्हरबर्डन वाटू द्यायचं नाही. खूप सोपं आहे. सिक्वल सारखी सोपी लँग्वेज नाहीये जी तुम्ही 8 दिवसामध्ये पण शिकू शकतात. जर डेडिकेशन असेल तर. ओव्हरबर्डन वाटलं तर ते काय होतं? आणखीन त्रास होत चालतो. पण कालची प्रॅक्टिस आज नाही केली किंवा आजची प्रॅक्टिस आज नाही केली ना, तर ते उद्या परवा ते ओव्हरलोड होत चालतं, साचत चालतं आणि मग ते काय होतं? आपल्याला असं वाटतं की खूप अवघड आहे. काहीच अवघड नाहीये. मी डे 1 मध्ये काय घेतलं होतं आणि डे 2 मध्ये काय घेतलं होतं? सिलेक्ट. आपण काय घेतलं होतं? सिलेक्ट स्टेटमेंट शिकतोय. आता त्यात तुम्हाला काही अवघड वाटलं का? नाही. क्रिएट मध्ये काही अवघड होतं का? नाही. इन्सर्ट मध्ये काही अवघड होतं का? नाही. खूप इझी आहे. फक्त काय करायला लागतं? प्रॅक्टिस करायला लागते. ठीक आहे, आपण पुढचं बघूया. आता हे तुम्हाला समजलं, बरोबर? आता इथे काय होतं? थर्ड लेटर स्टार्ट्स विथ डी. हे समजलं तुम्हाला? थर्ड लेटर स्टार्ट्स विथ डी. जमू शकेल? हो सर. ओके. आता इथे काय दिलेलं आहे? whose name second letter start with T from ending. म्हणजे काय म्हणायचं यांना तुमच्या लक्षात येतंय का? शेवटचं अक्षर काय पाहिजे? शेवटून दुसरं अक्षर काय पाहिजे? शेवटून दुसरं शेवटून अक्षर दुसरं काय ते पाहिजे? पाहिजे का? टी. टी. आता जर मी म्हंटल टी. इथे एम्प्लॉईज whose names लास्ट लेटर आपण बघितले. आता सेकंड लास्ट बघूया. whose names सेकंड लास्ट लेटर इज व्हॉट एव्हर. आपण बघूया आपण कोणतं घ्यायचं आपल्या डेटा सेट मधून. सेकंड लास्ट लेटर आपण काय घ्यायचं? ए घेऊ का? का एच घेऊ का एन घेऊ? काही पण घ्या, डझंट मॅटर. एच घेऊया आपण. स्मॉल एच. मग कसं करणार तुम्ही मला सांगाल का? मी तुम्हाला जे लॉजिक सांगितले त्याच्यानुसार कसं कराल हे? की नावाचं पुढे सेकंड आपल्याला लास्ट पर्सेंटेज द्यावा लागेल पर्सेंटेज. आणि मग एच द्यावा लागेल आणि मग मागे 2 अंडरस्कोर. 2 अंडरस्कोर. नेम सेकंड लास्ट लेटर म्हणजे शेवटून दुसरं. म्हणजे दुसरं किती? एकच अंडरस्कोर. एकच अंडरस्कोर द्यावं लागेल. आपल्या लॉजिक नुसार हे बरोबर आहे. बरोबर? याला एक्झिक्यूट करूया. आली नावं तुमची? की ज्यांच्या नावाचं सेकंड डन. लास्ट लेटर काय आहे? एच आहे. आता जर मला शेवटून तिसरं लेटर ए पाहिजे असेल किंवा काही पण घ्या, शेवटून तिसरं लेटर मला ए पाहिजे थोडक्यात. बघूया आपण. तर मला काय करायला लागेल? पर्सेंट ए पर्सेंट ए आणि आणि 2 अंडरस्कोर. बरोबर. मग हे काय करेल? ह्या ए नंतर ए च्या अगोदर म्हणजे ए च्या डाव्या बाजूला किती लेटर आहे त्याच्याला काही मॅटर नाही करणार त्या केसमध्ये. आणि उजव्या बाजूला किती हवी? 2 लेटर हवी. ठीक आहे, एक्झिक्यूट करू. असं एक नाव आहे ज्याच्या नावाचं शेवटून तिसरं लेटर हे ए. आता तुम्ही हे लॉजिक वापरून कोणतं पण नावातले कोणत्या पण लोकेशनला करू शकतात, बरोबर ना? बरोबर की नाही? हे समजलंय की नाही? येस सर. असं कोणी आहे का ज्याला समजलं हो नाहीये? सर. एनीवन? रोहित? हो सर, समजलंय. कोणतं पण लेटर दिलं कोणत्या पण पोझिशनला असेल तर ते तुम्हाला काढता येईल?
हो सर, हो सर. कल्पेश, महेश, तुम्हाला जमेल? येस सर. येस सर. मी ह्या वीकेंडला टेस्ट घेणार आहे बरं का. आपण जे पण कव्हर केलंय ना त्याच्यावरती टेस्ट द्यायला लागणार आहे. तुम्ही प्रॅक्टिस करत राहा फक्त याची, ठीक आहे? ओके. गणेश, अश्विनी क्लिअर आहे ना? हो सर. हो सर. संकेत नाही दिसत मला आज. हा संकेत सर. आहे. ओके चलो, समजलं ना संकेत? सर. परफेक्ट. हो चला सर. आता मला आपली पुढची रिक्वायरमेंट अशी आहे, अशी नावं फाइंड करायची आहेत की ज्यांच्या नावामध्ये 2 ए आहेत. आहे का नाही इंटरेस्टिंग? म्हणजे सिक्वेन्स कुठं का असणार का? कुठे पण असे ना. सिलेक्ट बर. नेम ऑफ एम्प्लॉईज who has 2 A's in their name. कसं करतो आपण? खूप सोपं आहे. लक्षात ठेवा इथे काय विचारलंय तुम्हाला, नावातला पॅटर्न विचारलाय. म्हणजे आपल्याला कोणतं ऑपरेटर वापरायला लागेल? लाईक. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय वेअर एम्प्लॉय नेम लाईक, आणि हे सिंगल कोट मध्ये टाकून द्यायचं. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय लॉजिक लावायचं हे आपण ठरवायचं फक्त. आता मला काय विचारलंय मी, आता मी तुम्हाला हे अगोदरचं जे लॉजिक शिकवले, फर्स्ट नावाचं पहिल्या लेटर, नावाचं शेवटचं लेटर, स्टार्टिंग न दुसरं लेटर, तिसरं लेटर, शेवटून पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 10वं, हे सगळं करू शकतो आपण ह्या लॉजिकनी. पण मी जे लॉजिक सांगितलं त्यांनी तुम्ही 2 ए फाइंड करू शकतात का? हो, नाही, मे बी, कन्फ्युज्ड आहे, नाही समजलं, काहीतरी बोला. मे बी करू शकतो. नाही येऊ शकतं ना सर. हा, मग कसं लॉजिक लावणार जर तुम्हाला 2 ए फाइंड करायचे नावात तर? डबल ए %. नाही असं नाही आहे. ठीक आहे, मी तुम्हाला सांगून देतो त्याचं. ठीक आहे, आपण काय करतो, एम्परसेंड घेतो, स्मॉल ए घेतो, ठीक आहे, परत एम्परसेंड घेतो. या केसमध्ये तुम्हाला काय होईल, मी कसं केलंय बघा, 3% घेतले आणि प्रत्येकाला सेपरेट केलं मी ए न. मी जर याला एक्झिक्यूट केलं तर काय होईल, अशी नावं मिळाली ज्यांच्या नावामध्ये 2 ए आहेत. मर्यादामध्ये 2 आहेत 2 नावं, 2 ए आहेत या नावामध्ये, अनघामध्ये पण हो. 2 आहेत आणि संस्कारमध्ये पण 2 आहेत. मला जर आणखीन एक लेटर पाहिजे असेल डी, तर मी काय करेल, ए पण पाहिजे आणि डी पण पाहिजे, तर मी याला काय करेल, डी टाकून परत पर्सेंटेज. डी टाकून परत पर्सेंटाईल देईल. लगेच त्याला एक्झिक्यूट करूया आपण, बघूया काय होतं. मर्यादा नाव आलं तुमच्या समोर, ठीक आहे. पण हे कशामध्ये पाहिजे, ए डी हे सिक्वेन्शियल पाहिजे, ए डी हे सिक्वेन्शियल आहे. मी जर याच्यानंतर वाय केला, ठीक आहे, ए डी वाय, आता याच्यामध्ये ए आहे, परत ए आहे, परत डी आहे, ठीक आहे. पण वायचं लोकेशन काय होतं, चेंज झालेलं आहे, मग त्यामुळे हे नाव तुम्हाला मिळणार नाही. लक्षात आलं? सिक्वेन्शियल म्हणजे याचा वापर कुठे होतो, बेसिकली एखाद्या नावामध्ये 2 कॅरेक्टर जे रिपीटेड कॅरेक्टर असेल ते फाइंड करण्यासाठी आपण इथपर्यंत याचा वापर करतो, 2 किंवा 3. लक्षात आलं? हे कसं केलं? आता जर समजा एखाद्या नावातले मला 2 एन असतील, ते कसे फाइंड करणार, किंवा 2 आय असतील एखाद्या नावात, तर ते मी कसं फाइंड करेल? %i परत %i लेट्स एक्झिक्यूट दिस. आले? आता जर मी दिलेल्या डेटा सेट मधून असं म्हटलं की मला असे लोकेशन हवेत की ज्यांच्या नावामध्ये 2 एम आहेत, किंवा एक यू आहे, मे बी एक यू पण चालेल ना. मग अशी लोकेशन कोणती आहेत, पुणे आणि मुंबई, मग ते कसे मी फाइंड करणार आहे? कोण क्वेरी सांगेल मला त्याच्यासाठी? मी लोकेशन विचारतोय, ठीक आहे. सर ते सिलेक्ट स्टार फ्रॉम लोकेशन सर आपल्याला कॉलम नेम टाकावं लागेल ना, एम्प्लॉय नेमच्या सिरियल नंबर. लोकेशन. ईएमपी नेमच्या जागेवर फक्त लोकेशन टाकावं लागेल आपल्याला. ठीक आहे, आपण यालाच चेंज करूया. ईएमपी नेमच्या ऐवजी काय टाकायला लागेल मला? सिरियल नंबर. लोकेशन. हा, लोकेशन आहे ना, कॉलमचं नाव काय बघा, लोकेशन. त्या कॉलम वरती फाइंड करायचं, लक्षात घ्या. छोटे छोटे कन्फ्युजन नाही करायचे आपल्याला. ह्या कॉलम वरती फाइंड करायचे. वेअर कॉलमचं नाव, ठीक आहे, हे टेबलचं नाव आहे.
वेअर लोकेशन लाईक काय येईल? येईल का? काय चुकलं? डबल पर्सेंट पर्सेंट आधी नाही, मला दिले पर्सेंटेज एकच यू पाहिजे. लोकेशन मध्ये एकच यू हवा आहे. काय चुकलं माझं? मी तुम्हाला आता किती वेळेस रिपीट केले. आपल्याला काहीतरी चुकलंय या क्वेरी मध्ये. मला पण माहिती काय चुकलंय, पण तुमच्याकडनं दोन input द्यावं EMP लागतं. ID टाकायचं. बरं एकच ठीक आहे. पर्सेंट लाईन 1% टाकलं तरी पण नाही ना. मला यूचं लोकेशन कोणतं पण पाहिजे. फर्स्टलाच पाहिजे, सेकंडला पाहिजे असं नाही म्हणत आहे मी. सर अंडरस्कोर सर. येऊ नकोच ना सर. बरं ठीक आहे. एकदा डेटा बघा आपला काय आहे. कॉलम नाही कॅपिटल. सर अंडरस्कोर यू सर ते आणि पर्सेंटेज. पर्सेंटाइल काढून अंडरस्कोर लागेल सर. अंडरस्कोर हा एक अंडर. अंडरस्कोर यू मी आणि काय मग म्हणतो, पर्सेंटेज. हे बघा अंडरस्कोर कोणत्या केसमध्ये लावतो आपण, की मला माहिती आहे यूची लोकेशन कोणतं आहे. मी जर म्हटलं, मी जर इथे अंडरस्कोर दिलं ना, तरी पण एकही डेटा येणार नाही. मी तुमचं करून बघतो चला. म्हणजे काय झालं, अशी नावं की ज्यांचं सेकंड लेटर हे यू आहे, पण अशी नावं आहेत की ज्यांचं सेकंड लेटर यू असणारे बरेच आहे. पुणे आहे आणि मुंबई आहे. ते मला यायला पाहिजे. येतील का? नाही. कारण काय आहे, आपला डेटा बघा ना तुम्ही, No. कॅप्स मध्ये दिलेला आहे. हे मी लोअर केस मध्ये टाकले, कसं येईल? अच्छा ओके. कळालं का कुठे चूक केली होती मी? हो. आता जर मी केलं तर याचा अर्थ असा होतो की सेकंड लेटर काय पाहिजे मला? यू पाहिजे. यू. आणि जर हे एक्झिक्यूट केलं तर काय आलं? तुम्हाला तुमचे आउटपुट येईल. पण मला पोझिशनशी काही घेणं नाहीये. मला फक्त कोणत्याही पोझिशनला असणारं लेटर फाइंड करायचं असेल तर मी पर्सेंटाइल घेईन. लक्षात आलं का? येस. आणि यू आणि एम असणारी नावं फाइंड करायची आहे. कम ऑन सांगा पटकन. यू आणि एम असणारी नावं फाइंड करायची. कशी करणार मी ती? अजून पर्सेंटेज. आता हे कॅप्स मध्ये घेतलेले आहेत मी. पर्सेंट यू, पर्सेंट एम, पर्सेंट. बरोबर. मग यू आणि एम असणारी किती नावं आहे? पहिला सिक्वेन्स कसला असेल तुमचा? यूचा असेल. यू आहे का इथे, नंतर एम आहे, म्हणजे आउटपुटला किती येतील? मुंबई असणारे सगळे चार. रेकॉर्ड तुम्हाला चार. येतील. ठीक आहे. चार. क्लिअर आहे तुम्हाला लाईक कसं यूज करतो आपण? हे बघा इथे दिलेलं आहे टू कंटेन्स टू एज. मग आपण टू ए पण बघितलं, आपण आणखीन पण लेटर टाकून बघितली वन स्टेप आहे. ठीक आहे. हे पण आपण कव्हर केलेलं आहे. हे सगळ्याची प्रॅक्टिस करायची. जे ठीक आहे. आपण काय बघितलं? आपण आता दिलेल्या लेटरची पोझिशन ही कोणती पण असेल म्हणजे स्टार्टिंगची असेल, एंडची असेल, स्टार्टिंग न सेकंड असेल, एंड न सेकंड लास्ट असेल. बरोबर. हे सगळ्यांचे आपण एक्झाम्पल घेतलेले आहेत. फक्त आता तुम्हाला जे एसक्यूएल स्टेटमेंट दिलेलं आहे इथे, याची प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. पेज नंबर 12 आणि 13 वरती हे बघा, हे स्टेटमेंट आहे. हे सगळं आपण घेतलेलं आहे. ठीक आहे. आता नावामध्ये जर 2 ए असेल तर कसं फाइंड करायचं हेही आपण घेतलेलं आहे. ठीक आहे. क्लिअर आहे का इथपर्यंत? येस, नो? येस. येस. ठीक आहे. आता आपला ओरिजिनल सिलेबस जो मी एक्सेल शीट मध्ये दिला होता तो ओपन करतो. आपण सगळे सिलेक्टचं आपलं बऱ्यापैकी कव्हर झालेलं आहे. ठीक आहे. आपण क्रिएट बघितलेलं आहे, आपण इन्सर्ट बघितलेलं आहे. ठीक आहे. मी याला बोल्ड करतो. आणि आपण बघितलेलं होतं सिलेक्ट. ओके. आता आपण बघूया रिनेम. आता रिनेम मध्ये काय होतं? आपण रिनेम हे कशात येतं? DDL मध्ये येतं. बरोबर ना? डेटा डेफिनेशन लँग्वेज. मग ते कशासोबत डील करतं? आठवा पहिलं लेक्चर, दुसरं सेशन, पहिलं आणि दुसरं लेक्चर.
टेबल नेम डेटाशी रिलेटेड सर. टेबल स्ट्रक्चर. DDL deals with table structure. ठीक आहे. त्याच्यामध्ये कोणते कोणते येतात? क्रिएट, अल्टर, ड्रॉप, ट्रंकेट अँड रिनेम. आपण क्रिएट बघितलेलं आहे. महत्वाचं क्रिएट होतं, इम्पॉर्टंट होतं, थोडं लेंदी होतं. इन्सर्ट थोडं इम्पॉर्टंट आणि लेंदी होतं. आता आपण छोटे छोटे ते ड्रॉप, ट्रंकेट, अल्टर थोडं मोठंच आहे, त्याच्यामध्ये सब क्लॉज येतात. आता आपण यातले छोटे छोटे ज्या गोष्टी आहेत त्या आपण घ्यायला सुरुवात करूया. ठीक आहे. आता मला तुम्हाला रिनेम सांगायचंय. रिनेमचा अर्थ काय होतो? मराठी अर्थ काय रिनेम या शब्दाचा? त्याचं नाव काय नावात बदल करायचं? करणे. येस. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय. आता माझा टेबल कोणता आहे? EMP. ठीक आहे. आता रिनेमचा वापर कुठे होतो? एखाद्या टेबलचं नाव जर मला चेंज करायचं असेल तर मी काय करतो? रिनेमचा यूज करतो. ठीक आहे. आता ते कसं करतो बघूया. आता मला एम्प्लॉय टेबलचं नाव काय करायचंय? आपला एम्प्लॉय टेबल होता ना, याचं नाव मला काय करायचंय? आय विल बी चेंजिंग दिस टू ठीक आहे. हे नाव द्यायचं EMPL. ठीक आहे. तर मी ते कसं देणार? कसं देणार? कुणी सांगू शकेल का? खूप सोपं आहे बघा. रिनेम EMP टू EMPL. दॅट्स इट. काय केलं आपण? काही वेगळं केलं का? मी जर याला एक्झिक्यूट केलं, रिनेम ऑफ हा, मग रिनेम काय? EMP टेबल टू EMPL. किंवा मला EMPL नाही करायचं, EMPLOY एम्प्लॉय करायचं. ठीक आहे. LOY EMP डबल एल झालं का? ठीक आहे. PL. ठीक आहे. हे नाव द्यायचंय मला. तर मी याला जर एक्झिक्यूट केलं तर काय होईल? EMP नावाचा जो टेबल होता तो कशामध्ये कन्वर्ट होईल? ठीक आहे. आता एम्प्लॉई नावाचा टेबल ऑलरेडी आपल्याकडे एक्झिस्टिंग मध्ये असा टेबल ऑलरेडी आहे, त्यामुळे आपल्याला याचं नाव काय करायला लागेल? चेंज करायला लागेल. EMP01 करूया आपण. ठीक आहे. लक्षात येते काय करतोय मी? रिनेम EMP टू EMP01. म्हणजे तो जो EMP नावाचा टेबल होता त्याला मी काय करतोय? EMP01 पण एक्झिस्टिंग मध्ये. ठीक आहे. EMP02 करूया. काय आलं खाली बघा? टेबल रिनेम्ड. आता तुम्ही इथे बघितलं टेबल्स वरती ते प्लस दिलं, याच्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला EMP01 ऑलरेडी एक्झिस्टिंग मध्ये होता हे तुमच्या लक्षात येईल. ऑलरेडी हा टेबल आपल्याकडे अवेलेबल आहे. आपल्याकडे एम्प्लॉय नावाचा पण टेबल अवेलेबल होता, म्हणून त्यांनी काय केलं? ते एरर दिला की हे टेबल ऑलरेडी तुमच्याकडे प्रेझेंट आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा टेबल ह्या एकाच नावाचे दोन टेबल असू शकतात का कधी? नाही. नाही. ठीक आहे. डेटाबेस मध्ये एकाच नावाचे दोन टेबल असू शकत नाही. ठीक आहे. मग आपण काय केलं? त्याला EMP02 केला. आता EMP02 केला, मग EMP नावाचा टेबल राहिला का डेटाबेस मध्ये? नाही, त्याचं नाव बदललं ना. मग जर मी असं केलं सिलेक्ट स्टार फ्रॉम, तर मला काय एरर यायला पाहिजे? जो आपण EMP टेबल इतक्या वेळ बघत होतो तो टेबल आहे का अस्तित्वात? नाही. No. टेबल नॉट त्याचं फाउंड. Does नावच not बदललं exist. ना आपण. टेबल नॉट एक्झिस्ट. टेबल ऑर व्ह्यू डज नॉट Yes. एक्झिस्ट. तो हयातच नाहीये थोडक्यात. बरोबर. लक्षात आलं का? किती हो सोपं आहे. सर. आपण किती काय वेगळं काही केलं का मला सांगा? आपण काय केलं? रिनेम केलं फक्त EMP टू EMP, जे नवीन नाव पाहिजे त्याच्यात. इतके सोप्या सोप्या कमांड्स आहेत त्या, आणि आपण त्याचं असं ओझं घ्यायचं नाही. रूल नंबर 2 लक्षात ठेवा नेहमी. ठीक आहे. चला, आता माझी रिक्वायरमेंट काय आहे मी परत तुम्हाला सांगतो. आपण रिनेम बघतोय, रिनेम, आणि आता मला परत काय करायचंय? जो EMP02 नावाचा टेबल होता त्याला परत कशात कन्वर्ट करायचंय? EMP मध्ये. ठीक आहे. याला कशात कन्वर्ट करायचं परत? EMP मध्ये. मग ते कसं करेल मी? हा, आता लक्षात घ्या.
परत आपण काय बघितलं, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP बघितलं होतं. मग तो टेबल असतो EMP कसा 02 नाही, आपला जो टेबल आहे तो काय बनलेला आहे, EMP 02. 02 मग त्याला जर केलं तर तो जो सेम टेबल आपण ज्याच्यावर इतके वेळ काम केलं, सिलेक्ट स्टेट क्वेरी आपण रन केल्या, तो टेबल काय बनलेला आहे, EMP 02. ठीक आहे. आता मला काय करायचंय, परत EMP 02 ला काय बनवायचंय, EMP. मग मी काय करेल, काय क्वेरी फायर करेल सांगा पटकन. रिनेम संकेत EMP संकेत 02 तुम्ही सांगा. rename EMP2 Rename to EMP 02 to EMP. EMP. बरोबर, किती सोपं आहे. टेबल रिनेम, खाली बघा तुम्हाला काय आलं, स्क्रिप्टचं आउटपुट आलं की त्यांनी ते काम केलेलं आहे. मग आता जर मी सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP 02 केलं तर तो टेबल असेल का, नसणार. नसणार, कारण तो काय झाला, कन्वर्ट EMP मध्ये झाला, त्याला कट. सर एक विचारायचं होतं मला. हा. विचारू का? विचारा ना, विचारा. सर आपण जे लिहितोय म्हणजे सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP 02 किंवा EMP, हे एक्झिक्यूट करताना त्याची गरज नाहीये का परत रिनेम करण्यासाठी? म्हणजे आता समजा मी EMP 02 चं नेम EMP करतोय, बरोबर की नाही, तर माझं जे आहे ते EMP 02 एक्झिस्ट असणार आहे. तर मग सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP 02 हे लिहावं लागतं ना, म्हणजे आधी ते एक्झिक्यूट टेबल मध्ये ते असलं पाहिजे ना का? कारण तुम्ही ते आता डिलीट केलं आणि परत डायरेक्ट रिनेम EMP 02 टू EMP असं लिहिलं, ते नाही समजलं म्हणजे मला. मला क्वेश्चन नाही समजलं तुमचा, परत एकदा रिपीट करा. क्वेश्चन काय आहे सर की हम्म. आता हा जो तुम्ही लिहिलाय सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP, हम्म. बरोबर की नाही, तर हे लिहिणं गरजेचं आहे ना, असं मला म्हणायचं, बाकी कुठलंच क्वेश्चन नाही. हा, मग म्हणजे हे जे सेंटेन्स आहे डेटाबेस मध्ये जो टेबल आहे ना, आता EMP 02 हे हा. एक्झिक्यूट करण्यासाठी कसं करतो, मला क्वेश्चन कळालं तुमचं. आता हे मी एक्झिक्यूट केलं EMP 02, पण मी इथे आलो आणि परत यालाच 02 केलं आणि यालाच एक्झिक्यूट केलं, असं म्हणायचंय ना. मग डायरेक्ट हो. हीच क्वेरी एक्झिक्यूट केली चालतं की. हा, मग हे पण सेंटेन्स तुम्ही परत कट करताय. हो, कट नाही करत आहे मी, याला सिलेक्ट केलं, मी ते डबल टाईप करण्यापेक्षा काय हा केलं, हा. इथंच मॉडिफिकेशन केलं आणि यालाच एक्झिक्यूट केलं. अल्टिमेटली काय होतंय, अच्छा सिलेक्ट स्टार अच्छा फ्रॉम अच्छा, ते EMP नाही म्हणजे मला वाटलं ते सेंटेन्स डिलीट करून परत तुम्ही दुसरं लिहिताय. नाही तरी चालेल ना. EMP 02 हे बघ, सिलेक्ट स्टार हा फ्रॉम, हा मी आपण क्रिएटच्या वेळेस केलं की ते फ्रॉम EMP 02, हा. ठीक आहे, याला एक्झिक्यूट केलं काय, किंवा मी डायरेक्ट खाली आलो आणि दुसऱ्या लाईन मध्ये सिलेक्ट अच्छा, स्टार फ्रॉम EMP केलं काय, ठीक आहे, ओके. आणि EMP ला परत हेच कट करून याला 02 केलं काय, एक्झिक्यूट करताना हे हा हा. स्टेटमेंट, हे आपण असं करू शकतो, काही कन्सर्न नाहीये त्याचं, ठीक आहे. अच्छा, ओके ओके किंवा ओके सर. सिलेक्टचं स्टेटमेंट आपण ज्यावेळेस इन्सर्ट करत होतो परवा, त्यावेळेस आपण काय करत होतो, ते नावच फक्त चेंज करत होतो काही काही याच्यामध्ये, कारण प्रत्येक वेळेस हे स्टेटमेंट लिहिणं थोडंसं लेंदी होऊन जातं ना. मग पटपट पटपट होण्यासाठी आपण काय केलं, त्यालाच मॉडिफाय केलं, ठीक आहे. हा, मॉडिफाय केलं. हो हो चलो, हो. रिनेम समजलं सगळ्यांना. रिनेम मध्ये काही आहे का, समजलं. समजलं. आता मला एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट घ्यायचा आहे तुमचा, अपडेट. अल्टर घ्यायचा आहे पण तो मी घेईल नंतर. आपला EMP टेबल सेट आहे, ठीक आहे. आता मला काय करायचंय, लक्षात घ्या बरं का, माझी रिक्वायरमेंट काय आहे, सगळ्यांनी लक्ष द्या इकडे, थोडंसं इम्पॉर्टंट आहे. जर मला एखादा नवीन रेकॉर्ड टाकायचंय 11व्या नंबरला, तर मी कसं टाकणार, 11व्या नंबरला मला एक नवीन रेकॉर्ड टाकायचंय, इन्सर्ट करावं लागेल का? बरोबर. मी काय करेल, इन्सर्ट इनटू टेबल नेम काय, EMP व्हॅल्यूज, आणि त्या व्हॅल्यूज मी इथे काय देईल, ब्रॅकेटमध्ये देईल, जसं की 111, ठीक आहे. एखादं नाव सांगा मला, ठीक आहे. परत मी काय करेल, आय विल सेपरेट दिस विथ कॉमा, आणि परत त्याचं काय करेल, डिपार्टमेंट घेईल, मे बी तो HR डिपार्टमेंटमध्ये असेल. त्यानंतर मी काय करेल, सॅलरी घेईल, ठीक आहे.
आणि डिपार्टमेंट नंबर 20 आणि लोकेशन आहे पुणे. ठीक आहे. मी याला ज्यावेळेस एक्झिक्यूट करेल त्यावेळेस काय होईल, एक नवी रो ऍड होईल खाली. बरोबर बरोबर की नाही? हो सर. बरोबर. मी याला एक्झिक्यूट करतो. काय आलं स्क्रिप्ट आउटपुट मध्ये, काय आलं तुमच्या, 1 रो इन्सर्टेड. वन रो इन्सर्ट. ठीक आहे. मग जर ती बघायची असेल कोणती रो इन्सर्ट झाली, कशी बघणार मी? सिलेक्ट स्टार फ्रॉम. सिलेक्ट फ्रॉम. बरोबर. पण इथे ऑलरेडी सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई. जर मग मी यालाच एक्झिक्यूट केलं तर चालेल? चालेल. ठीक आहे. हो सर. सिलेक्ट केलं, एक्झिक्यूट केलं, 11वी रो आली. ओके, आली ना 11वी रो. पण आता जर माझ्याकडनं चूक झाली होती की मला विश नावाचा जो एम्प्लॉई आहे त्याचं डिपार्टमेंट हे डेव होतं, पण माझ्याकडनं टाकताना काय टाकलं गेलं, HR. मग त्या केसमध्ये मी काय करणार? एचआरच्या जागेवरती डेव टाकता येईल ना सर आपण? कसं टाकणार? एचआरच्या जागेवरती हा, इथे सर वरती परफेक्ट. मी जर HR च्या जागी जर जे डेव टाईप टाकलं, केलेले ठीक आहे, ठीक आहे, काही हरकत नाही. HR च्या जागी मी डेव टाकतो. आता काय होईल, परत अजून एक एक रो row इन्सर्ट होईल. तुमच्या लक्षात येतंय का? करूया आपण ते. ठीक आहे. काय झालं, HR च्या जागी डेव टाकलं मी, काय झालं, परत एक रो इन्सर्ट झाली. पण मला आहे ती रोला अपडेट करायचंय. त्या केसमध्ये मी काय करतो, आपल्याकडे नवीन आहे एक कमांड. ठीक आहे. अपडेट. अपडेट म्हणजे काय, दिलेली रो मध्ये डेटा जाऊन अपडेट करायचं. आता मी पहिल्यांदा काय करतो, मी हे सगळं रोल बॅक करतो. रोल बॅक काय हे तुम्हाला मी सांगेल नंतर. ठीक आहे. डोंट वरी अबाउट दॅट. ठीक आहे. ठीक आहे. आपल्याकडे 10च रेकॉर्ड आहेत. आता मला काय करायचंय, जसं मी विश म्हटलं होतं, विशचं नाव मला काय करायचं होतं, डेव केलं होतं. ठीक आहे. तसं मला काय करायचंय, आता कोणतं पण एक रॅन्डम नाव घेऊ आपण. जसं की राम आहे, त्यांचं डिपार्टमेंट HR आहे, ते मला काय करायचंय, डेव करायचं. तर मी कसं करणार, लक्ष द्या. म्यूट कराल का प्लीज? ठीक आहे. मी कसं करतो बघा. अपडेट म्हणजे काय, दिलेल्या रेकॉर्डला मॉडिफाय करायचं. लक्षात येते? अपडेट. टेबलचं नाव काय आहे, EMP. नंतर सेट. मी काय कीवर्ड वापरला, इन्सर्टच्या वेळेस आपण काय वापरलं होतं, व्हॅल्यूज. पण इथे काय वापरला, सेट. सेट काय करतोय मी एकदा क्वेरी टाईप करतो, तुम्ही लक्ष द्या फक्त. सेट जॉब इज इक्वल्स टू, काय चेंज करायचंय मला, डेव. आता याचा अर्थ काय आला, अपडेट EMP तो काय करेल, एम्प्लॉय टेबल मधला जॉबला काय करेल, डेव करेल अपडेट, जोपर्यंत मी वेअर कंडिशन देत नाही. वेअर म्हणजे काय, कोणत्या कॉलमला अपडेट करायचे हे मला त्याला सांगायला लागणार ना. वेअर एम्प्लॉय ID इज इक्वल्स टू, कुणाचं करायचंय चेंज आपल्याला, ज्याचा एम्प्लॉय ID 101 आहे. ठीक आहे. हे लक्षात आलं काय केलं इथे. अपडेट EMP. अपडेट म्हणजे काय, एक स्पेसिफिक रो अपडेट करेल तो. EMP काय आहे, तुमचा टेबल आहे. बरोबर. EMP नावाचा टेबल आहे. आपण काय कीवर्ड यूज केला, सेट. सेट जॉब इज इक्वल्स टू डेव, म्हणजे जॉब कॉलम मधला व्हॅल्यू डेव करा. थोडक्यात जॉब कॉलमची व्हॅल्यू डेव करा. पण कुठली, जॉब कॉलम मध्ये तर किती सगळ्या व्हॅल्यू आहेत, प्रत्येकाची करायची आहे का, नाही. मग आपल्याला कुठली करायची आहे, वेअर EMP ID इज इक्वल्स टू 101, ज्याचा एम्प्लॉय ID 101 आहे, त्याचीच व्हॅल्यू आपल्याला अपडेट करायची. पण जर मी ही वेअर कंडिशन दिली नाही तरी पण क्वेरी काम करते. तुम्हाला दाखवतो मी. जर वेअर कंडिशन दिली नाही ना तरी ही क्वेरी काम करेल. कशी काम करेल, अपडेट EMP, it should be update table I guess. अरे डेव सिंगल कोट्स मध्ये पाहिजे ना, बरोबर ना. काय झालं, खाली वाचा काय आलेलं आहे,
स्क्रिप्ट आउटपुट काय 10 आला rows तुमचा? completed. ज्यावेळेस आपण वेअर कंडिशन मी ही कमेंट आउट केली, ही मी एक्झिक्यूट केली का? नाही. याचा अर्थ काय आला? ही एक्झिक्यूट होणार नाही. याचा कलर चेंज झालाय बघा. मग त्यांनी काय केलं? सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय. लक्ष आहे ना सगळ्यांचं इकडे? इम्पॉर्टंट चालू आहे बरं का काहीतरी. हे नाही कळालं तर डिलीट नाही समजणार पुढे. गणेश, अजय, कल्पेश, महेश, थम्स अप द्या पटपट. निकिता, अश्विनी. हो सर. सर परत एकदा हे करा ना सर. हा चालेल. अश्विनी, आफरीन भाई, Yes, sir. समजतंय ना? हो हो. येस सर. महेश, नम्रता, निकिता, सर. रेखा, रोहित, समजतंय ना सगळ्यांना? काही विषय नाही हा नवीन? समजतंय सर. समजतंय. परत एकदा थोडस. बिलकुल. आपण काय करतोय? आपण एक ऑलरेडी रो टाकलेली आहे, तुमच्या लक्षात येत असेल तर रो आपण टाकलेल्या होत्या. टाकलेल्या रो मध्ये अपडेट कसं करायचं? चेंज कशी करायची? आपण जर इन्सर्ट वापरलं तर एक नवीन रो टाकली जाते. तुमच्या लक्षात आलं ना? आपण करून बघितलं नाही का? हो बरोबर. मग आपण काय करतोय? आहे त्या डेटाला अपडेट करण्यासाठी आपण अपडेट क्लॉज वापरतो. मग आपण त्यात काय वापरलं? अपडेट EMP. कशाला अपडेट करायचंय? अपडेट करा EMP. EMP म्हणजे काय? टेबलचं नाव. बरं का? बरोबर ना? EMP म्हणजे टेबलचं नाव आहे ना आपल्या. एम्प्लॉय टेबल बरोबर मधल्या सर. जॉब कॉलमला डेव करा. आपण असं बोललो. मग त्यांनी काय केलं? तो गेला आणि सगळ्या जॉब कॉलम मध्ये त्यांनी काय केलं? डेव करून टाकला. आता मी जर सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय केलं तर तुमच्या लक्षात येईल आपण चूक कुठे केली. आलं डेव सगळीकडे. मग जर 1 मिलियन रेकॉर्ड असते तर त्यांनी काय केलं असतं? 1 मिलियन रेकॉर्डचं डिपार्टमेंट काय केलं असतं? डेव केलं असतं. ते आपल्याला नको. त्याच्यासाठी आपण काय वापरतो? वेअर कंडिशन वापरतो. वेअर जिथे एम्प्लॉय आयडी इज इक्वल्स टू 101. जिथे एम्प्लॉय आयडी, हा एम्प्लॉय आयडी कॉलमचं नाव आहे. ह्या कॉलमचं नाव बघा. एम्प्लॉय आयडी इथे इज इक्वल्स टू 101. म्हणजे त्याचंच जाऊन तुम्ही चेंज करा. आता मी हे काय करतो? रोल बॅक करतो चेंजेस. रोल बॅक म्हणजे काय होतं? अंडू होतात. ठीक आहे? रोल बॅक झाला. आता तुम्ही जर रोल बॅक झाल्यानंतरचा डेटा बघाल, तो आपला जो होता तो येईल. अगोदर जो होता तो. ठीक आहे? जसा डेटा होता तसा आपल्याकडे आलेला आहे. आणि सर आपण एक डाऊट होता. हा बोला. रोल बॅक केलं तर त्याला कसं समजणार की कुठलं टेबल रोल बॅक होतं एक्झॅक्टली? म्हणजे तुम्ही काय येऊया ना तिथं आपण टाकलं रोल बॅक आणि कमेंट यांच्यावरती आलो का? कमेंट हे सगळं आपण बघू मग. ठीक आहे? आता फक्त एवढं लक्षात ठेवा की आपण जे चेंजेस केलेत ना अश्विनी, तर त्यांनी काय केलं? अंडू करून टाकले. ठीक आहे? ओके? सर ऐका ना. हा बोला. तर मला फक्त रोल बॅक कन्सेप्ट सांगा ना. सांगतो ना. मला एक स्टेप बाय स्टेप जाऊया ना आपण रोल बॅकचं. रोल बॅक म्हणजे काय? आपण चेंजेस केलेत हे बघा. चला ठीक आहे, घेऊन टाकतो मी ते. आपण काय केलंय? अपडेट बघतोय. आपला मेन अजेंडा अपडेट बघणे. आपण काय केलं? अपडेट टेबलचं नाव EMP सेट जॉब काय? कॉलमचं नाव इज इक्वल्स टू डेव. मग मी याला विदाऊट वेअर कंडिशन जर एक्झिक्यूट केलं तर मला हे दाखवायचं होतं तुम्हाला की ते करतं काय? ते काय करेल? विदाऊट वेअर कंडिशन आपण एक्झिक्यूट केलं तर जॉब कॉलम मध्ये जितक्या पण व्हॅल्यूज आहे सगळ्यांना तो काय करेल? डेव करून टाकेल. बघा 10 त्यांनी रो अपडेट केल्या. आणि आता हे जर डेटा बघितला मी तर बघा तुमच्या लक्षात येईल काय केलंय. प्रत्येकाचं त्यांनी काय केलं? जॉब काय केला? डेव करून टाकला. लक्षात आलं का? डेव करून. हा. पण मला हे नकोय म्हणून मी काय करतोय? रोल बॅक. रोल बॅक इज इक्वल्स टू काय होतं तुमचं? ज्यावेळेस तुम्ही एक्सेल मध्ये काम करतात, कंट्रोल झेड करतात बघा. जे तुम्ही काम केले ते परत अंडू होत असतं. मग रोल बॅक इज इक्वल्स टू हो अंडू. बरोबर. हा रोल बॅक काय करेल? मागच्या वेळेस आपण जिथे कमिट केलं होतं का? जिथे सेव्ह केलं होतं तिथपर्यंत तो तुम्हाला घेऊन जाईल. म्हणजे मी अजून तर कमिट केलेलं नाहीये. मग हे मागच्या वेळेस जे पण डेटा होता तो मला काय होईल? परत येऊन जाईल माझा अंडू. ठीक आहे? आता सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय केलं. जो माझ्याकडे डेटा होता तो माझ्याकडे आलेला आहे. ठीक आहे? मला फक्त हे दाखवायचं होतं की आपण वेअर कंडिशन न टाकता जर केलं तर काय होतं? आता मला काय करायला लागेल? एकच कॉलम अपडेट करायचा असेल तर वेअर काय करायला लागेल? EMP ID इज इक्वल्स टू 101. EMP ID इज इक्वल्स टू 101. लक्षात आलं? आता जर मी हे एक्झिक्यूट केलं तर काय होईल? फक्त ज्याचा एम्प्लॉय आयडी 101 आहे त्याचाच फक्त जॉब काय होईल? अपडेट होईल. एक्झिक्यूट करूया आपण. किती रो अपडेट झाले? वाचा खाली. 1 रो अपडेटेड. सो मी जर 1 row याला update. हे इथे बघा आलं का डेव? हो सर. ओके.
पण आता जर मी डेटा सेव्ह Yes, केला sir. इथे, आता लक्ष द्या बरं का सगळे, एकदम इम्पॉर्टंट आहे. मी जर आता याला कमिट केलं, कमिट करणे म्हणजे काय? थोडक्यात कंट्रोल एस, कमिट. तुमचा डेटा एकदा कमिट केला की तुम्ही सेव्ह. जे पण चेंजेस केलेले आहेत त्या सगळ्या काय होणार? एक्झिक्यूट होणार. कमिट कम्प्लिटेड. ठीक आहे. पण आता तुम्ही म्हणाल मला तर डेव नको होता, मी तर अगोदर माझा जो एचआर होता तोच पाहिजे, मग मी रोल बॅक केल्यानंतर तो रोल बॅक होईल का? तर तो होणार नाही. तो कुठपर्यंत एकदा तुम्ही कमिट केलं तर तो परत अंडू होत नसतो. रोल बॅक कम्प्लीट जरी आलं तर तुम्हाला तुमचा डेटा जो आहे तो तुम्हाला डेवच दिसणार रामसाठी. ठीक आहे, तो रोल बॅक होणार नाही. रोल बॅक कमिटच्या अगोदर करायला लागेल तुम्हाला. ठीक आहे, कमिट रोल बॅक आपण ह्या गोष्टीकडे येणार आहे अजून, डोंट वरी अबाउट दिस. पण तुम्ही आता हे लक्षात घ्या, मी करतो काय इथे, अपडेट कसं केलं. तुमच्या आपल्यासाठी हे महत्वाचं आहे. वेअर कंडिशन लावल्यानंतर फक्त एकच रो अपडेट झाली, पण आपण वेअर कंडिशन नाही लावली तर काय आलं? अख्खच्या अख्खं कॉलम अपडेट झाला. मग अपडेट असेल, डिलीट असेल, आपल्या त्या कंडिशन मध्ये ज्यावेळेस आपण अपडेट आणि डिलीट वापरतो त्यावेळेस ही वेअर कंडिशन खूप महत्वाची असते. लक्षात येते का? नाही तर काय होईल, पूर्णच्या पूर्ण अपडेट होऊन जाईल वेअर कंडिशन चुकून राहिली तर. जर मी डिलीट केले तर पूर्णच्या पूर्ण डिलीट होऊन जाईल डेटा माझा पूर्ण, म्हणजे ते वेअर कंडिशन नाही वापरले, एकच रो डिलीट करायची असेल. त्याच्याकडे आपण पुढे येणार आहे फ्युचरमध्ये, आपल्याला बघायचे त्या गोष्टी. कमिट रोल बॅक पण बघायचं, डोंट वरी अबाउट दिस. हे फक्त मी माझ्या सोयीसाठी केलं की मला परत ते डेटा टाईप नको करायला म्हणून सेव्ह केलं मी ते. ठीक आहे, डोंट वरी अबाउट दॅट. तुम्हाला अपडेट समजलं का? आपल्यासाठी हे हो महत्वाचं आहे सर. आज. अपडेट कसं केलं आपण. हो सर. आता परत प्रॅक्टिस करूया आपण याची. ठीक आहे, आता मला सॅलरी चेंज करायची आहे. नंदिनीची सॅलरी जी आहे ती 12,000 वरून 20,000 मला करायची आहे. मग मी काय म्हणतो, अपडेट EMP. नंदिनी सॅलरी फ्रॉम 12,000 टू 20,000. मग आता या केसमध्ये मी अपडेट स्टेटमेंट कसं करणार? लक्ष द्या नावाकडे. 108 नंबरचा रेकॉर्ड बघा. कसं करेल सांगा बरं. खूप सोपं आहे, मी तुम्हाला सांगतो. सिक्वल सारखी सोपी लँग्वेज नाही. तुम्ही लक्ष द्या, तुम्हालाच उत्तर भेटून जाईल. अपडेट EMP. सर, अपडेट EMP सेट सेट सॅलरी इज इक्वल सॅलरी इज इक्वल्स टू, नंदिनीचं नाव सर. नाही नंदिनीचं नाव येईल ना सर नाही, तिथं. सेट सॅलरी इज इक्वल्स टू, सॅलरी किती आपल्याला चेंज कोणता कॉलम करायचा आहे? नंदिनी नाव चेंज नाही करायचं. 20,000. हा परफेक्ट, आपल्याला 108 सॅलरी बदलायची आहे, लक्षात घ्या. बरोबर. ठीक आहे, सॅलरी इज इक्वल्स टू 20,000 20,000. where पण जर मी वेअर कंडिशन नाही दिली तर काय होईल मला सांगा? सगळ्यांची चेंज होईल ना. सगळ्यांची सॅलरी 20,000 होऊन जाईल. परफेक्ट. हम्म. आता मी ते वेअर कंडिशन देतो. वेअर वेअर एम्प्लॉयमेंट ID 108. EMP ID इज इक्वल्स टू 108. म्हणजे याला जर 108. एक्झिक्यूट केलं सिम्पल. तर फक्त ज्याचा एम्प्लॉय आयडी 108 आहे त्याची सॅलरी किती होईल? 20,000. पण जर मी असं केलं, 20,000. एम्प्लॉय आयडीच्या ऐवजी जर EMP नेम इज इक्वल्स टू नंदिनी केलं तरी चालेल. चालेल. कारण नंदिनी नावाची सध्याच्या केसमध्ये आपल्याकडे एकच व्यक्ती आहे, पण आपल्याकडे हजारो रेकॉर्ड ज्यावेळेस असतात त्यावेळेस आपल्याकडे एक युनिक कॉलम असतो, जो की जसं ID. कॉलेजमध्ये आपण जायचो, स्कूलमध्ये जायचो, प्रत्येकाचा रोल नंबर युनिक होता. एका दोन माणसांचा रोल नंबर एक कधीच नव्हता, बरोबर ना? मग तो एक युनिक होता, म्हणून आपण काय घेतलं, एम्प्लॉय आयडी घेतलं, जो की युनिक असेल प्रत्येकाचा. ठीक आहे, नंदिनी नावाचे 2 लोक असू शकतात, प्रिया नावाचे 2 व्यक्ती असू शकतात. ठीक आहे, आता मी याला एक्झिक्यूट करतो. ठीक आहे, तुम्हाला समजतंय ना काय शिकवतोय मी? खूप सोपं आहे, हो खूप सर. काहीच अवघड नाही याच्यामध्ये. तुम्ही फक्त 10 मिनिटं दिवसाला दिली ना, काही आपण केलंय दिवसभरात तरी मोर दॅन सफिशियंट आहे. 1 रो अपडेटेड. आणि तो अपडेटेड रो कसा बघायचा? सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय. आता मी ज्यावेळेस एक्झिक्यूट करेल तेव्हा मी काय एक्सपेक्ट करतोय? नंदिनीची सॅलरी किती झाली पाहिजे? 20,000. परफेक्ट. नंदिनीची सॅलरी झाली 20,000. म्हणजे किती सोपं आहे. फक्त तुम्हाला याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस अपडेट वापरतात त्यावेळेस सेट हा कीवर्ड वापरतो, इन्सर्टच्या वेळेस व्हॅल्यूज कीवर्ड वापरतो, आणि इथे वेअर कंडिशन द्यायला लागतं. अरे मोर दॅन सफिशियंट आहे. ठीक आहे, खूप सोपं पण आहे आणि जास्त फास्ट पण नाही, एकदम हळू चाललोय आपण, नाही का? असं एक एक करतात. हे ग्रँड रिवोक हे 5-5 मिनिटात होतील. कमिट रोल बॅक आपलं
बऱ्यापैकी तुम्हाला समजले असेल, आपण घेणार पण आहे. हे खूप सोपं आहे. डिलीट पण जसं आपण अपडेट केलं का तसं डिलीट आहे. मग काय राहिलं याच्यात? आपल्या सगळ्या कमांड संपत आल्या. हे एका दिवसात 2 दिवसात सगळे संपून जातील. ठीक आहे.